कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आलीस आता इथून डायरेक्ट सांग कधी कळणार तुला भाव माझा नाथला। मैथिलीजी तुम्ही इथे? ती नेत्रा नेत्रा तिचं काय झालंय? मैथिली मावशी इथे काय करताय तुम्ही? नेत्रा तन्मय तू नेत्राला फोन लाव। प्लीज प्लीज फोन करा पटकन। तुझा फोन डेड झालाय, मी लावतो। काकू आजी, काकू आजी, लागलं। कुठे लागलं दाखव। इथे लागलं। बघू। काकू आजी जोरात लागलं। खरे कुठे घेऊन गेला होता तुम्ही हिला? आणि असं कसं घेऊन गेलात? कोणी शिकवलंय तुला हे सगळं? काका आजोबांनी काही सांगितलंय का? काकू आजी खरंच लागलं, दुखताय। मग मला कशाला सांगतेस? जाऊन तुझ्या आईला सांग। पण काकू आजी खरंच लागलं। मी सांगितलं ना, मला नको सांगूस। आईला जाऊन सांग तुझ्या। अरे माझाही एअरप्लेन मोड वरती आहे। हा लावतोय। हॅलो बाबा, बाबा कुठे आहात तुम्ही? आणि तुम्ही ठीक आहात ना? तन्मय कुठे आहे? तन्मय ठीक आहे ना? आम्ही ठीक आहोत। आधी तू मला सांग तू कुठे आहेस? कारण मैथिलीजी आम्हाला ओम शांती चौकात भेटले आहेत। मैथिली मावशी? हो रस्त्यात भेटले। बरं ठीक आहे, तुम्ही तिथेच थांबा, मी जवळच आहे, मी आलेच। हां आणि सगळे एकत्रच थांबा हा, रस्त्यावर थांबू नका, मी आलेच। ती येते। नेत्रा मावशी तुम्ही इथे काय करताय? एक मिनिट, काय चाललंय काय नेमकं?
ह्याही तुला शोधत होत्या. आम्ही बाहेर पडलो होतो खरेदीसाठी आणि नेमकी आमची चुकामुक झाली. मग फोन करायचात ना तुम्ही एकमेकींना. मी केला होता मावशींना फोन, पण त्यांचा फोन लागतच नव्हता. मी दुकानाजवळच होते. तुम्ही अचानक कुठे गेलात? मला खूप काळजी वाटत होती. ऐका ना, आपण गाडीत बसून बोलूया का? मी डॅड बरोबर तुम्हाला पण घरी सोडतो. मला जरा पुढे मीटिंगला जायचं आहे. हां बस. कारीगर, आजच्या आज महानगरपालिकेच्या ऑफिसमध्ये जा आणि जाधवांच्या जमिनीवरून जाणारा रस्ता जो बांधायचा आहे त्याच्या परमिशन्स घ्या. येस सर. लवकरात लवकर ते काम सुरू करायला हवं. हो सर, तो आपल्याला रस्ता लवकर तयार करून घ्यायला पाहिजे, कारण आपलं सगळं मटेरियल ज्या ट्रक्समधनं जाणार आहे ते ट्रक जाणं तिथून खूप गरजेचं आहे. त्यामुळे त्याची परमिशन मी लवकरात लवकर घेऊन येतो सर. एकदा का परमिशन्स मिळाले की लगेच काम सुरू करूया. हो सर. येस. सर आत येऊ? ये मेघना. मेघना, तुझ्यामुळे जे काम झालंय ना तेच काम घेऊन मी आता नगरपालिकेत चाललोय. म्हणजे अगं, जाधवांकडून जी जमीन मिळायला तू मदत केलीस ना, त्या जमिनीवरती आता लवकरात लवकर आपल्याला रस्ता बांधायचा. त्याची परमिशन घ्यायला मी नगरपालिकेत चाललोय. अद्वैत सर, 2 मिनिटं बोलायचं होतं. बोलू का? हो बोला. सर, ते आज जरा लवकर घरी जायची परमिशन मिळू शकते का? का ग, तब्येत बरी नाही आहे का? नाही सर, तब्येत बरी आहे ना. सर, ते आई बाबांची अॅनिव्हर्सरी आहे आज. हो. अरे वा, आमच्या दोघांकडून शुभेच्छा सांग त्यांना. कशी देणार शुभेच्छा त्यांना? का ग? सर, ते माझे आई बाबा या जगात नाही आहेत आता. हो. सॉरी. ते दरवर्षी आम्ही देवळात जाऊन सेलिब्रेट करायचो त्यांची अॅनिव्हर्सरी. या वर्षी पहिल्यांदाच असा दिवस आलाय, पण मला त्यांच्यासाठी काहीतरी करायचंय सर. काय झालं? काय होतं आई बाबांना? ते मागच्या वर्षी ऍक्सिडेंट मध्ये अचानक. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.